ह्यांचा कॉन्टॅक्ट तिकडे पोहोचेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे, ते सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सर. हे खालच्या पातळीवरचे जे काम आहेत ना, त्याने त्या गावचं आहे, त्याने इकडलं आहे, कुठंतरी काहीतरी बाचाबाची आपल्या ह्याच्यामध्ये चालू आहे. पण हे सोडून हे महत्वाचा अवकळन वर्गीकरण कसं होईल आणि कसं साध्य करता येईल तेवढा मेन टच मध्ये कोण आहेत का आपल्या ह्याच्यामध्ये, की बाबा म्हणजे जे बदल समितीचा अहवाल सादर झालेला आहे त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत आणि कसं काय आहे ह्याच्याबद्दल काही माहिती होण्यासाठी कोणाचा काही कॉल झाला का? विष्णुभाऊ कसबे किंवा आपले साहेब काय सचिन भाऊ साठे यांच्या काही ह्याच्यानुसार काय झालं का? हे महत्वाचं मला जरा बोलायचं होतं, बस. बाकी काही नाही सर. सचिन भाऊ साठेंसंगत पण माझं बोलणं झालं बरं का याच्यावर, आणि विष्णुभाऊ कसबे यांच्याबरोबर सुद्धा माझं बोलणं काही झालेलं नाहीये. दोघांपर्यंत ना. पण विषय जो बदल समितीचा जो अहवाल आहे, तो अहवाल मी तुम्हाला एकदा पार्श्वभूमी सांगतो जरा तुम्हाला, की बदल समिती जे अहवाल आहे, जे आता जे न्यायमूर्ती जे बदल आहेत, त्यांनी काय केलं माहितीये का, की त्यांनी कुठेही म्हणजे असं म्हणजे दौरा केलेला नाही बघा, कुठंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंच दौरा नाही केला त्यांनी. फक्त काय केलं माहितीये का, फक्त बार्टीचा जो अहवाल आहे, बार्टीचा अहवाल फक्त मागवला, की आतापर्यंत की कोणत्या समाजाची लोक ही एमपीसी युपीसी नाही का याच्या माध्यमातून पुढे गेलेली आहेत, किंवा ज्यांनी स्कॉलरशिपचा फायदा जास्तीत जास्त घेतलेला आहे, जे हॉस्टेलमध्ये किंवा नाही का शिक्षण संस्थांमध्ये जास्त प्रमाणामध्ये त्यांनी म्हणजे सहभाग घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीचा जो अहवाल आहे ना, तो सगळा अहवाल त्यांनी गोळा केला आणि हा जसाची तसा अहवाल त्यांनी तो सरकारला सादर केलेला आहे. आता त्या अहवालामध्ये, बार्टीच्या अहवालामध्ये काय माहितीये का, की याच्यामध्ये पूर्ण बौद्ध समाज हा अडकला गेलेला आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो का माहितीये का, की बौद्ध समाजाने काय केलं माहितीये का, तिथं बार्टीमध्ये कोणाला घुसू नाही दिलं दुसऱ्याला. आपले सुनील वारे होते, त्यांना पण त्यांनी पूर्ण म्हणजे लय छळलं त्यांना पण, नाही का, कारण त्यांना ते नको होते तिथं, कारण इथं पितळ सगळं कुठे पडेल ना. त्याच्यामुळे काय माहितीये का, त्यांनी तिथून त्यांना म्हणजे पायता काय म्हणजे काढायला लावलं त्यांना, थोडक्यात त्यांच्या विरोधात आंदोलन मोर्चे करून त्यांना काढायला लावलं. पण सुनील वारेंनी काय केलं माहितीये का, अख्खा जो बायोडाटा होता ना बार्टीचा, तो अख्खा बदल समितीला देऊन टाकला त्याच्या अगोदर, निघायच्या अगोदर. आणि ती त्यांनी लय मोठं काम केलं. आता तो अहवाल जसा सादर होईल, काय सादर झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं क्लिअर कट आहे एकदम, की मातंग समाजाला त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा फायदा झालेला नाहीये या आरक्षणामुळं. त्यामुळं कसं माहितीये का, की आपल्यासाठी ती जमेचीच बाजू असणार आहे, आणि ही गोष्ट फडणवीस यांच्याकडे गेलेली आहे ती. त्यामुळं आता सगळ्यात मोठा आपल्याला अडथळा कोणाचा जर असेल या आरक्षणाला, बौद्ध समाजाचा नाहीये. आरक्षणाचा आपल्याला सगळ्यात विरोध आहे म्हणजे एकनाथ शिंदेचा. एकनाथ शिंदेनी काय केलं माहितीये का, अण्णादादा आंबेडकर हे त्यांना संलग्न आहेत त्यांच्या पक्षाला. त्यामुळे काय केलं, त्यांनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उपवर्गीकरणाला तुम्ही विरोध करा. आलं का लक्षात? त्यामुळं आता तुम्ही मला सांगा, ही 40 वर्षापासून हा लढा चालू आहे. हो 40 वर्षापासून हा लढा चालू आहे. हे तर बौद्ध समाजाला माहित पण नाही किती वर्षापासून लढा चालू आहे तो, काय लोकांना तर. पण हे आपल्या लोकांना माहिती आहे की बाबासाहेब गोखले पासून हा लढा चालू आहे. मग बाबासाहेब गोखलेंपासून हा लढा चालू आहे 40 वर्षापासून, मग तेव्हाच विरोध करायचा होता ना बाबासाहेब गोखलेंना. आता विरोध काय करून फायदा आहे का? आता 1 ऑगस्ट 2024 ला जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याच्यानंतर पण त्यांनी लगेच आपला विरोध केला नाही. विरोध कधी चालू झाला माहितीये का तुम्हाला? बदल समितीचा अहवाल ज्यावेळेस समिती स्थापन झाली आणि समितीने तो अहवाल आता मंत्रालयामध्ये सादर करण्यात, तेव्हापासून हा विरोध चालू झाला. म्हणजे कमीत कमी याला झाले बघा 4 का 5 महिने. मग 40 वर्षाचा इतिहास आणि 6 महिने, महिन्यापासून 40 वर्षाचा इतिहास आणि 6 महिन्याचा इतिहास, याच्यात काहीतरी तफावत आहे का नाही? मग ह्याला कोणी सांगितलं असं की यांना विरोध करा म्हणून? आलं का लक्षात? राजकारण किती घाण प्रकारचं करतात याच्यावर लक्षात येते. आपल्याकडे जर ऐका ना, आपल्याकडे संजय राऊतांचा जर नंबर कोणाकडे जर असेल, तो ग्रुपला सेंड करा.
संजय राऊतला डायरेक्ट काय करा माहितीये का, ही जी बातमी ना मातंग आणि महार समाजामध्ये जो वाद चालू आहे याच्या मागं एकनाथ शिंदे, म्हणून डायरेक्ट म्हणा बाईट देऊन टाका म्हणा तुम्ही मीडियाला. आणि एक संजय राऊत देतो 100%, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला फक्त त्यापुरता विषय पोहोचायचा फक्त बस. संजय राऊत म्हणजे तो शिवसेनेचा का कार्यकर्ता? हा? उभा ठाकरे. उद्धव ठाकरेचा तो. हा हा हा, हो, माहिती आहे. हॅलो 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 हॅलो. हा संजय हा, राऊत बोला म्हणजे उद्धव साहेबांच्या नंतरचा 2 नंबरचा नेता, हो लक्षात घ्या. आणि हो, एक लक्षात घ्या, 100%. हा. उद्धव साहेबांचे जे नेते आहेत ना, जे बोलतात ना, ते कधी कधी चुकीचं हा. बोलतात, कधी कधी खरं बोलतात, आणि अपूर्ण माहितीमुळे कधी कधी बोलले जातात. आपल्याला काय माहितीये का, फक्त एकनाथ शिंदेला फक्त टार्गेट करायचं बस. एकनाथ शिंदेला काय टार्गेट करायचं मला ते सांगा पहिलं. बघा ना, त्यांनी काय केलं माहितीये का, आपलं उपयोग सगळ्या राज्यांमध्ये झालं. हा, पंजाबमध्ये झालं, हरियाणामध्ये झालं, कर्नाटकमध्ये झालं, तेलंगणामध्ये झालं, आंध्र प्रदेशमध्ये झालं. राजाभाऊ फक्त महाराष्ट्रात विरोध का झाला? ऐका ना राजाभाऊ. हा हा, बोला की. आता सध्या आपला आज संजय सिरसाट कोण आहे, समाज कल्याण मंत्री. हा, बरोबर आहे. हा, आणि आज त्यांचा विरोध कुणाकडे, बाबाकडे वगैरे त्यांचा विरोध आहे. आता काय जेव्हा विरोध आहे ना, मग ते एकनाथ शिंदेच आहे ना सगळं ते राजकारण. हा, मग हा अभ्यास केला पाहिजे. एकनाथ शिंदेचा ऐका ना, हा विष्णू हा. कसब्यांना कळला पाहिजे. हो. कसं ते बीजेपी आपल्याला फार आहे, परंतु शिवसेना बीजेपी आपल्याला. फडणवीस आणि एकनाथ शिंदे त्याच्यामध्ये म्हणजे सही नाही, सहमत नाही दोघं एकामेकीला. ती दोघं एकामेकीला सहमत नाही. पण काय झालं माहिती, सामाजिक न्याय विभागाचं जी पद आहे ही कोणाकडे आलेले, शिंदेकडे आलेले, आणि त्याचा मंत्री कोण आहे, संजय शिरसाट. म्हणजे आणि ही जी प्रोसेस आहे वर्गीकरणाची, ही सगळी सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत होती. आणि बरं का नाही मिळालेला आहे. हो, आणि त्याच्यामुळे काय माहितीये का, संजय शिरसाटनी एकनाथ शिंदेला भडकवलेला आहे जाम. आणि त्याच्यामुळे काय माहितीये का, संजय शिरसाटला पुढे येऊ नाही देत त्याला, कारण तो त्या पक्षाचा आमदार आहे. पण आंबेडकर कसा माणूस आहे, हा करू शकतो, हे काम आहे ना, हे परफेक्ट करू शकतो. मग काय केलं संजय शिरसाट, अण्णासाहेब आंबेडकर आणि हा तिघांचं एक मत होऊन ह्या विरोध चालू केला यांनी. ही मोठं षडयंत्र पटोले साहेब. फार मोठं षडयंत्र आहे. आणि फडणवीसलाही माहिती आहे. फडणवीस एक मिनिट देवेंद्र फडणवीस काय काय वक्तव्य माहिती आहे तुम्हाला विधानसभेमध्ये? हा निकाल जो आहे, हा सुप्रीम कोर्टाचा, तो आम्ही अमान्य करणार नाही, मान्यच करावा लागणार आम्हाला. त्यांचा अवमान आम्ही करणार नाही, लक्षात घ्या. 100% बरोबर आहे. म्हणजे आपलं ते फार. अहो, सुप्रीम कोर्टाचा निकाल जर अमान्य केला ना, तिथं मग दुसरी चर्चा चालू होती ना, की संविधान धोक्यामध्ये. आणि संविधान जर धोक्यामध्ये असेल तर याचा फटका त्यांना बसलेला आहे 2024 ला. तेव्हा ती चुकी ती कधी करणार नाही आता. हो, बरोबर आहे. आलं का लक्षात? बऱ्याच गोष्टी इंटरनल जरा गोष्टी कशा आपल्याला जरा माहिती आहेत म्हणून आपण ती बोलतोय. आपण ते बोलतोय, आपल्याला इंटरनल गोष्टी माहिती आहेत म्हणून आपण त्या विषयावर चर्चा करतोय. म्हणजे असं ओगम नाही बोलत आपण कधी. नाही का ना, जे आपल्याला माहिती नाही तसं सांगणार की माहिती नाही म्हणून. राजाभाऊ, हा बोला की. उद्या मी काही निगडीमध्ये येऊ शकत नाही, कारण मी आता नागावमध्ये माझ्या घरचा प्रोग्राम होता. ऐकावर का, लोक वरती जेवतायत, पण मीटिंग चालू आहे. काही गोष्टी आवडल्या नाही म्हणून मी खाली गेलो. माझा स्पीकर म्यूट होता. तुम्ही राहिला कुठे पुण्यामध्ये? राहिला मी कुठं? गोंधळीमध्ये. भोसरीमध्ये का? अच्छा, मग उद्या यायला काय प्रॉब्लेम आहे? नाही, आता माझा कार्यक्रम चालू आहे साहेब. नाही ना, उद्या 12 वाजता जागरण कोणाचा कार्यक्रम आहे, मला उत्तर पूजा करावं लागणार. मी हिंदू आहे. मी हिंदू आहे. नाही, बरोबर. आपण जे म्हणलं ते ना, आपण मी हिंदू आहे. आपलं माहितीये का, जय लवजी आहे ना, त्याच्या अगोदर आपला एक नारा होता, माहितीये का तुम्हाला?
काय बोला ना. जय मल्हार. जय मल्हार. ऐका, हॅलो, हा. एक मिनिट ऐका. उमाजी नाईकांना राजे पदवी दिलेला माणूस माहिती? आपले हेच आहेत ना, लोजी वाजतात. वा, राजा भाऊ, म्हणून तर मी ही हॅलो. मीटिंग सोडत नाही ना. माझ्या घरात कार्यक्रम चालू असून सुद्धा मी मीटिंग का सोडू शकत नाही. मला मगाशी वाईट वाटलं. एक जण आम्ही जीव का नको, मीटिंगला कसं जॉईन होऊ, मला ते फार वाईट वाटलं. साहेब, मी फार पैसे कमवले असते, फार. वयाच्या 14 वर्षापासून मी सोशल, आणि तो राजा भाऊ, तुम्हाला समक्ष भेटलेले पण आहात. कुठं? कुठेतरी भेटलो आपण, बऱ्याच ठिकाणी आपण भेटलो. बरोबर. हा माझा तरुणपणाचा फोटो आहे. समक्ष पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणजे तरुण एवढाही म्हातारा झालो नाही, 55 म्हणजे अजून चांगल्यापैकी चालतोय. पण माझी सामाजिक बांधिलकी आहे. आपल्या मध्ये आहे ना 55 वर्षाचे तरुण आहेत ना, सुरेश कुडे. आणि सुरेश कोडेंनी मला पाहिलेले आहे. सुरेश कोडेंनी मला 55 वर्षाचे तरुण आहेत ते. मी 56 इयर्सचा आहे. हो राजा भाऊ. कमी आहे मग. हॅलो. मीच कमी आहे म्हणलं. 30 वर्ष आहे माझं. आता वर्ष कंप्लीट होते 14 तारखेला. 30 वर्ष. हॅलो सर. मी खूप ज्युनियर आहे तुमच्यापेक्षा. सर, तुम्ही ज्युनियर कशाने आहात? वयाने ज्युनियर आहात, पण विचारणे फार सिनियर आहात. माझे का? माझे विचार बहुत बरेच सिनियर आहेत का? आम्ही वयाने सिनियर आहोत आणि तुम्ही विचाराने सिनियर आहात. काय? हॅलो. हा, बोला. हो राजा भाऊ सर आणि पाटोळे सर, ते का 2 मिनिटं? बोला ना सर. मी काय बोलतोय, मी अण्णाभाऊसाठी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये त्यांनी त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही